श्री स्वामी समर्थ मित्रांनो, प्रत्येकाच्याच मनामध्ये दिवाळीच्या तारखेबद्दल संभ्रम आहे. दिवाळीची खरी सुरुवात होते ती धनत्रयोदशीने. धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी. तर ती यावर्षी कधी आहे, त्याची तिथी काय आहे, मुहूर्त काय आहे, शुभयोग, महत्त्व, तसेच ही धनत्रयोदशी का साजरी केली जाते, यामागील कोणती कथा आहे ते आपण आज पाहणार आहोत. तर मित्रांनो, धनत्रयोदशीचा दिवस विशेषतः समृद्धी, आरोग्य आणि आनंदासाठी साजरा केला जातो. यावेळी 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी मोठ्या थाटात साजरी केली जाणार आहे. हा सण दिवाळीच्या 5 दिवसांच्या सणाची सुरुवात करतो. या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. धनतेरसला धनत्रयोदशी असे देखील म्हटले जाते. दिवाळीतील धनत्रयोदशी किंवा धनतेरस 2 शब्दांपासून बनलेली आहे. पहिला शब्द धन म्हणजे संपत्ती आणि दुसरा तेरस किंवा त्रयोदशी. तर मित्रांनो, धनत्रयोदशीचा दिवस धन्वंतरी त्रयोदशी किंवा धन्वंतरी जयंती म्हणून साजरा केला जातो. भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे देव मानले जातात. धनत्रयोदशी प्रारंभ आणि समाप्ती. धनत्रयोदशी तिथीची सुरुवात 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:31 पासून सुरू होईल. ते धनत्रयोदशीची समाप्ती 30 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 1:15 समाप्त होईल. उदय तिथीनुसार धनत्रयोदशी 29 ऑक्टोबरला साजरी केली जाईल. धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त. धनत्रयोदशीचा मुहूर्त हा विधी आणि पूजा करण्यासाठी एक महत्त्वाचा काळ मानला जातो. पंचांगानुसार यंदा पूजेचा मुहूर्त 29 ऑक्टोबर संध्याकाळी 7:04 ते 8:27 पर्यंत असेल. अशात तुम्हाला पूजा करण्यासाठी सुमारे 1 तास आणि 23 मिनिटे वेळ मिळेल. या दिवशी प्रदोष काळ 17:38 ते 20:13 पर्यंत राहील. आश्विन महिन्यातील त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. या सणाला धनतेरस असेही म्हटले जाते. या दिवशी वैद्य धन्वंतरी यांचा जन्म झाला. हा दिवस दिवाळी सुरू होण्यापूर्वी असतो. भारतीय संस्कृतीत आरोग्याला अधिक महत्त्व दिले जाते. आरोग्याला संपत्ती सोबतचे स्थान दिल्यामुळे नेहमी आरोग्यात धनसंपदा असे म्हटले जाते. त्यामुळे दिवाळीत धनत्रयोदशीला महत्त्व देण्यात आले आहे. याबद्दलचे अजून थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार धन्वंतरी हा भगवान विष्णूचा अवतार मानण्यात आला आहे. असे म्हटले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी तो अमृताचा घागर घेऊन समुद्रात बाहेर पडला होता. धन्वंतरी ही देवता म्हणून पूजनीय जाते. यामुळे आरोग्य, औषधाचे ज्ञान आणि दीर्घायुष्य प्रदान करते. प्राचीन काळात वैद्यकशास्त्र आयुर्वेदाशी संबंधित जोडण्यात आल्यामुळे त्यांना आयुर्वेदाचे जनक म्हणून ओळखले जाते. पुराणात असे म्हटले जाते की धन्वंतरी यांची उत्पत्ती समुद्र मंथनाशी संबंधित आहे. यामध्ये देव आणि दानवांशी विविध दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी दुग्ध सागर मंथन केले. सागर मंथनच्या वेळी यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या आणि त्यातून धन्वंतरी एका हातात अमृताचे भांडे आणि दुसऱ्या हातात औषधी वनस्पती घेऊन बाहेर पडले. असे म्हटले जाते की धन्वंतरी देव जे अमृताचे भांडे घेऊन आले होते याची मागणी देव आणि दानवांनी केली होती, कारण यावेळी ते अमरत्वाचे वरदान देऊ शकते. भगवान धन्वंतरीचा अवतार आयुर्वेदाच्या सुरुवातीशी जोडला आहे, कारण त्यांनी यावेळी अनेक औषधांचे ज्ञान दिले. यामागे शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधून रोग टाळणे किंवा बरा करणे असा याचा उद्देश आहे.
धनत्रयोदशी कथा. धनत्रयोदशी मागे एक कथा आहे. अनेक कथा आहेत, त्यातील ही एक कथा आहे. भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मरण पावणार होता. आपल्या मुलाला जीवनातील सर्व सुख मिळावे यासाठी राजा राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर 4थ्या दिवशी तो मृत्युमुखी पडणार असे त्याला सांगण्यात येते. त्या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. संपूर्ण राजाचा महल दिव्यांनी उजळून निघतो. त्यावेळी वेगवेगळी गावणी आणि गोष्टी सांगून जागे ठेवले गेले. त्यावेळी यम राजकुमाराच्या खोलीत सर्प स्वरूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. त्यामुळे पुन्हा यम आपल्या यमलोकात परततो. तिने राजकुमाराचे प्राण वाचवले म्हणून या दिवशी यमदीपन केले जाते. या दिवशी संध्याकाळी घराबाहेर दिवा लावून त्यांच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करून अपमृत्यू टळतो असा समज आहे. धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून या दिवशी देवी प्रकट झाली. त्याच वेळी समुद्रातून धन्वंतरी अमृत कुंड बाहेर आले म्हणून धन्वंतरीची या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असे देखील म्हटले जाते. याबद्दल आणखी एक तिसरी कथा आहे. एकदा लक्ष्मी देवी भगवान विष्णू सोबत फिरत होत्या. एका ठिकाणी देवाने लक्ष्मींना सांगितले की मी परत येईपर्यंत इथेच राहा. माता लक्ष्मीचे मन व्याकुळ झाले आणि त्याही भगवान विष्णूंच्या मागे दक्षिणेकडे जाऊ लागल्या. पुढे गेल्यावर मोहरीची शेती आली. शेतात बहरलेली मोहरीची फुले फारच सुंदर दिसत होती. देवी लक्ष्मींनी एक फूल तोडून स्वतःला सजवले आणि जेव्हा त्या उसाच्या शेतात पोहोचल्या तेव्हा त्यांनी उसाच्या रसास आणि गोड रसाचा आस्वाद घेतला. तेव्हा भगवान विष्णू तेथे आले आणि माता लक्ष्मीवर कोपले. शेतकऱ्यांच्या शेतातून चोरी केल्याने विष्णूंनी म्हटले आणि आता या 12 वर्ष शेतकऱ्यांची सेवा करावी लागणार आहे असे त्यांना सांगितले. त्यानंतर आई लक्ष्मी गरीब शेतकऱ्यांच्या घरी पोहोचल्या आणि तेथे राहू लागल्या. एके दिवशी देवी लक्ष्मीने शेतकऱ्यांच्या पत्नीला महालक्ष्मीची मूर्तीची पूजा करण्यास सांगितले. शेतकऱ्याच्या पत्नीने तेच केले. असे करताच त्यांचे घर ऐश्वर्याने भरू लागले आणि जीवन सुखी झाले. 12 वर्ष झाली. जेव्हा भगवान विष्णू लक्ष्मीला परत घेण्यासाठी आले तेव्हा शेतकऱ्याने त्यांना देवीस नेण्यास नकार दिला. मग देव म्हणाले की देवी लक्ष्मी कुठेही जास्त काळ राहत नाही. शापामुळे ते 12 वर्ष इथे होत्या. पण शेतकऱ्याला देवी लक्ष्मी परत जावी अशी इच्छा नव्हती. हे ऐकून माता लक्ष्मी म्हणाल्या की जर तुम्हाला मला थांबवायचे असेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी घराची साफसफाई करा. रात्री तुपाचा दिवा लावा आणि संध्याकाळी पूजा करून तांब्याच्या कलशात पाणी भरून ठेवा. या कारणास्तव दरवर्षी 13च्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाऊ लागली. याबद्दल आणखी एक चौथी कथा देखील आहे. एकदा यमराजाने आपल्या दूतांना विचारले, तुम्ही प्राण्यांचे प्राण हरण करता त्यावेळी तुम्हाला त्यांची दया येत नाही का? त्यावर यमदूत म्हणाले, एकदाच असे झाले होते. यमाने सांगायला सुरुवात केली. एकदा हंस नावाचा राजा शिकार करताना जंगलात भटकला. भटकत भटकत राजा दुसऱ्या राज्याच्या सीमेत निघून गेला. तेथील हेम नावाच्या राजाने हंस राजाचा सत्कार केला. त्या दिवशीच हेम राजाला एक पुत्र झाला.
षष्ठी पूजनाच्या दिवशी सटवाईने येऊन त्याचे भविष्य सांगितले की राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार आहे. हा मुलगा लग्नानंतर 4थ्या दिवशी मरेल. ते ऐकून राजाने मुलाला एका गुहेत लपून ठेवले. पण विधी लिखत टळत असत, त्यामुळे असं काही संयोग आला की हंस राजाच्या मुलाचं त्या 16व्या वर्षी मुलीशी एका लग्न झालं आणि त्याचे प्राण घेण्यासाठी आम्ही तेथे गेलो. लग्नाच्या 4थ्या दिवशी सर्पदंशाने त्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी तिथे झालेला विलाप ऐकून आम्ही व्यथित झालो. लग्नासारख्या अतिशय आनंदाच्या प्रसंगी हा अनर्थ कोसळलेला पाहून आम्हाला खूप वाईट वाटले. हे ऐकल्यावर दूताने विचारले की असा प्रसंग कोणावरही येऊ नये. असं आपण काही कराल तर फार बरं होईल. यावर यमदेव म्हणाले, धनत्रयोदशीपासून 5 दिवस जो दीप करेल त्याला तुमच्या इच्छेप्रमाणे अपमृत्यू येणार नाही. तर मित्रांनो, दिवाळीचा सण हा 5 दिवसांचा असतो. या काळात धनत्रयोदशीचा सण भगवान धन्वंतरीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भगवान धन्वंतरीची विशेष पूजा केली जाते. धन्वंतरी त्रयोदशी असेही याला म्हणतात. हा सण देवांकडून आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद मिळवण्याचा शुभ काळ असतो. या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने वर्षभर आरोग्य चांगले राहते. तसेच अनेक रोगांपासून मुक्ती मिळते. भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा मिळते. असे मानले जाते की भगवान धन्वंतरीचा जन्म समुद्र मंथनातून आयुर्वेदिक औषधी वाढवण्यासाठी झाला होता. म्हणूनच धनत्रयोदशीला त्यांची पूजा करण्याची परंपरा देखील आहे. धनत्रयोदशीला दागिने, भांडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची प्राचीन परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवशी सोने, चांदी आणि धातूची भांडी खरेदी केल्याने घरात सुख, समृद्धी आणि धनसंपत्तीची प्राप्ती होते. म्हणूनच लोक या दिवशी सोन्या चांदीचे दागिने, भांडे आणि घरगुती वापरासाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करतात. तर या दिवशी वस्तू का खरेदी केल्या जातात? धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे शुभ असते. विशेषतः ज्या वस्तू घरातील स्थिरता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. हे खरेदी केल्याने देवी लक्ष्मी घरात येते. स्टील, तांबे, पितळ किंवा चांदीची भांडे खरेदी करणे देखील शुभ असते. ते कौटुंबिक आरोग्य, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. आधुनिक काळात लोक टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज, एसी, गाडी इत्यादी उपकरणे देखील खरेदी करतात. धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तूंची खरेदी करून लोक आपल्या जीवनात सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. धनत्रयोदशीची पूजा पद्धत. सर्वप्रथम आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला. भगवान धन्वंतरीची मूर्ती किंवा चित्र स्वच्छ ठिकाणी प्रस्थापित करा आणि पूर्व दिशेला तोंड करून बसा. त्यानंतर या मंत्राने भगवान धन्वंतरीला आवाहन करावे. सत्यचे येन निरत रोग वधूत अन्वेषितच व्यधिती आरोग्यमस्य आणि गुड निगुड औषध रूम्य धन्वंतरीच सतत प्रणमामी नित्य या मंत्राचा जप करावा. यानंतर पूजास्थळी आसन देण्याच्या भावनेने तांदूळ अर्पण करा. आचमनासाठी थोडं पाणी सोडा आणि भगवान धन्वंतरीला वस्त्र अर्पण करा. भगवान धन्वंतरीच्या मूर्तीवर किंवा चित्रावर अबीर, गुलाल, पुष्प, रोळी आणि इतर सुगंधी वस्तू अर्पण करा. चांदीच्या भांड्यात खीर अर्पण करा. चांदीची भांडी नसल्यास इतर कोणत्याही भांड्यात भोग देऊ शकता. त्यानंतर आचमनासाठी पाणी सोडावे. मुखशुद्धीसाठी सुपारी, लवंग अर्पण करा.
भगवान धन्वंतरीला शंखपुष्पी, तुळशी, ब्राह्मी इत्यादी पूजनीय औषधी अर्पण करा. यानंतर रोगाच्या नाशासाठी या मंत्राचा जप करा. ओम रम रुद्रय रोगनाशय धन्वंतरी वसा. त्यानंतर धन्वंतरीला श्रीफळ आणि दक्षिणा अर्पण करा आणि शेवटी कापूर आरती करावी. या दिवशी आपल्या घरातील धन देखील पूजले जातात. जर आपल्या घरात धन नसेल तर धने जे आपल्याला बाजारात मिळतात, किराणा दुकानात मिळतात, तेही या दिवशी पूजले जातात. तसेच आपल्या शेतात, आपल्या घरात जे काही धन असेल, धान्य असेल, ते देखील या दिवशी पूजल्याने घराची शेतीची भरभराट होते असेही मानले जाते. तर मित्रांनो, ही माहिती, ह्या कथा तुम्हाला आवडल्या असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ, दिवाळीबद्दलच्या माहितीच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ. तुम्हाला धनतेरसच्या आणि दिवाळीच्या